हाय एव्हरीवन, आज आमच्या लाईव्हचा 7वा दिवस आहे. आज आम्ही बॅग्स, ऑर्गनायझर्स, पाउचेस आणि बरंच काही दाखवणार आहोत. येस, तर डे 7 ला आपण बघणार आहोत कांथाच्या बॅग्स, कांथा वर्कवाल्या बॅग्स आणि ह्या नॉर्मल पण क्विल्टेड बॅग्स. तर ह्या ज्या बॅग्स आहेत यात आपल्याकडे साईजेस आहेत 14x14. हे बघा, हा एकदम छोटा 14x14. त्याच्यानंतर 16x16. एक मिनिट, 16x16 आणि 18x18. तर हे 3 साईज आहेत आणि हे विथ झिप आहेत आपल्याकडे. एक मिनिट, आत पण एक कप्पा आहे. स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 700 पासून आहे. आणि ह्याच्याबरोबर ना तुम्हाला एक पाऊच सेट येतो कुठे ह्याच्यात. हा 16x16 साईज आहे आणि ह्याच्यावर पाऊच सेट पण आहे. म्हणजे हा पाऊच सेट मध्ये 3 पाउचेस आहेत. एक म्हणजे लार्ज साईज, मीडियम साईज आणि स्मॉल साईज. तर हे 3 साईज आहेत. हे खूप छान गिफ्टिंग ऑप्शन आहे. कारण का हे तुम्ही आता रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा दिवाळीत तुमच्या फ्रेंड्सना वगैरे तुम्ही हे असं गिफ्ट देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे ही एक व्हरायटी आहे बॅगांमध्ये. हे वेल्वेटच्या कापडावर आहे आणि खूप छान आहे, दणदणीत कापड आहे. आणि ह्याची शिवण बघा तुम्ही, प्रॉपर इतकी जवळजवळ केले की ह्याला काही होत नाही. आणि हा पट्टा पण इथपर्यंत शिवलेला असतो, त्यामुळे कितीही सामान भरलं. आणि आत पण बघा प्लेन ह्याच्यात प्रिंटेड पॉकेट केलंय. असं स्मार्ट दिसतं सगळं. या तुम्ही आत या मशीन वॉशेबल आहे हे पण, काही हरकत नाही. हरकत नाही. या तुम्ही पण आता. हो, दाखवा ना, दाखवा इकडे. आणि हे जे आहेत हे विकेंडर बॅग्स आहेत. तर विकेंडर बॅग मध्ये म्हणजे मी 2 दिवस कुठे गेलात वेकेशनला, तर ह्या तुम्ही सामान मावू शकता. तू ये मध्ये, तर हे सामान मावू शकतो ह्याच्यात. आता लाईव्ह करा, कारण किती वाजता लाईव्ह तिथे गर्दी असणार आहे, रविवार आज, आणि त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे विकेंडर बॅग्स आहेत. ह्याच्यामध्ये पण एक मध्ये पॉकेट आहे आणि व्यवस्थित जसं मगाशी म्हणलं की ह्याचे जे काही बेल्ट्स आहेत ते खालपासून आहेत, त्यामुळे भरपूर सामान घेतात. असा बेस आहे, खाली बेस पण आहे. हा असा चौकोनी, त्यामुळे त्याच्यात खूप छान सगळं बसतं. त्याच्यानंतर आपल्याकडे पॅचवर्क मधल्या बॅग्स आहेत विथ झिप ऑफकोर्स. आणि याच्यात खूप प्रकार आहेत, बॅगांमध्ये खूप प्रकार आहेत. ह्या पॅचवर्कच्या बॅग्स आहेत. ह्यात आपल्याकडे हा कलर आहे, त्याच्यानंतर ग्रीन, येलो, क्विल्टेड आहेत हे सगळे. क्विल्ट आणि पॅचवर्क. त्यात ग्रीन असं शेड, आता ग्रीन, आता हा काय, हा मल्टी कलर्ड आहे. येलो आहे आपल्याकडे, ब्लू, हा ब्लू अॅनिमल प्रिंटचा आहे. पिंक आहे, हा मल्टी कलर्ड आहे. बरं, मी ऍड्रेस सांगते मध्ये, कारण का हा नंतर एंड पर्यंत मग ऍड्रेस खूप लोक म्हणजे आधी सांगत जा. तर ऍड्रेस आहे 9 आदुळत नगर, पौड रोड, कोथरूड, पुणे 38. तुम्ही गुगल मॅप्सवर होम लिनन स्टुडिओज किंवा होम लिनन पुणे असं टाकलं तर तुम्ही नक्की याल. फोन नंबर आहे 9921193681. हा होम लिननचा नंबर आहे. हा 10 ते 8 चालू असतो. जर तुम्हाला काही ऍड्रेससाठी क्वेरी असेल तर तुम्ही नक्की फोन करू शकता. आणि सुट्टी नसते, त्यामुळे तुम्ही कधी ड्रॉप इन करू शकता 10 ते 8. तर हे आपले डिटेल्स आहेत. आणि आता आमच्याकडे एक्झिबिशन चालू आहे 22 सप्टेंबर टू 23 ऑक्टोबर. तर ते एक महिना आहे आणि वर्षभर चालूच असतं. म्हणजे लोकांना असं काही वाटतं की अरे एक्झिबिशन आहे एक महिना, तसं नाही, वर्षभर हे स्टोअर चालूच असतं. आणि अजून एक मला काय सांगत होतं, आपण कुरिअर पण करतो. म्हणजे चालू राहू दे. आपण पुण्याच्या म्हणजे महाराष्ट्रात, इंडियात आणि आउट ऑफ इंडिया सगळीकडे आमचं कुरिअर जातं. त्यामुळे तुम्हाला जर यायला वेळ नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलवर सगळं बघून आणि ऑर्डर करू शकता. आमचं म्हणणं आहे की एकदा तरी व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला क्वालिटीचा अंदाज येईल. खूप आहेत ह्या बॅगांचे प्रकार, आता लाईव्हवर पण दाखवतोय तोपर्यंत. आणि ह्या सगळ्या पॅचवर्कवाल्या आहेत. आता हे साडी कव्हर दाखवते आधी. हे साडी, सलवार कमीज, कशालाही ह्याला बॉक्स आहे, त्यामुळे ह्याच्यात बरंच राहू शकतं, स्टोअर होऊ शकतं. गिफ्टिंग ऑप्शन पण चांगला आहे की तुम्हाला बऱ्याच गोष्टी गिफ्ट करायच्या असतील तर ह्याच्यात भरून दिलं की साडी कव्हर प्लस हे होतं. ही ट्रान्सपरंट साडी ऑर्गनायझर आहे. ह्याच्यात जवळजवळ 15 साड्या मावतात आणि दिसतं सगळीकडून. कित्येक ठिकाणी वर लॉफ्टच्या वरच्या कप्प्यात ठेवलेल्या असतात साड्या, आता खालूनच दिसतात तुम्हाला की काय आहेत त्या. ह्या सिंगल साडी कव्हर आहे. ह्याच्यात तुम्ही साडी तर देऊच शकता, पण गिफ्टिंगसाठी चादरी बिद्री पण ह्याच्यात असं अरेंज करून खूप सुंदर होतं. ह्याचं प्लास्टिक खूप चांगलं वापरलेलं आहे. म्हणजे ह्या बाहेर सुद्धा मिळतात, पण हे एकदम क्वालिटी छान आहे.
आणि तुम्ही जर ह्याच्यात घालून एक सेट नेलात गावाला बॅगेत तर तो चुरगळत नाही आणि नीट राहतो. त्यामुळे हे इथपासनं आहे. त्याच्यानंतर हे पण एक प्रकारे कॉटन मध्ये, हे मी मुद्दामून भरून ठेवलंय. असतं ते चपटं पण भरल्यावर ते असं होतं. आणि त्याच्यानंतर हे पण एक क्विल्टेड साडी कव्हर आहे, अजून बेटर क्वालिटी. त्याच्यानंतर ऑर्गनायझर्स हे दाखवते तुम्हाला. हे आपले ह्याचे पाउचेस आहेत. ह्याच्यात दागिने वगैरे सगळं ठेवता येतं. ह्याला 2 अंगचे पाउचेस आहेत, म्हणजे मोठे. ह्याच्यात पूर्वी आम्ही सगळे एकत्र शिवलेले करायचो पण ते खूप बल्की व्हायचं. आता हे कसे 3 छोटे, 4 छोटे आणि 3 मोठे मोठे सेट राहू शकतात. आणि हवं तर वॉल्टमध्ये ठेवल्यानंतर एक एक सेट काढघाल करता येतो, घरी घेऊन जाता येतं. ह्याच्यात तुम्ही कॉस्ट्युम ज्वेलरी किंवा खरी ज्वेलरी काही पण ठेवलं तर हे खूप ऑर्गनाइज छान होतं. म्हणजे आपल्याला ना वॉल्टमध्ये गेल्यावर हे कुठे ठेवलं ते कुठे ठेवलं असं होतं, तर त्याच्यात दिसतं सगळ्या गोष्टी. त्याच प्रकारात हा एक वेगळा प्रकार केलाय, सेम टाईप आहे, फक्त ह्याच्यात 12 पूर्ण पाउचेस हे वेगवेगळे आहेत सेट्स. आणि ह्या बॉक्समध्ये परत तुम्ही ऍज अ ज्वेलरी बॉक्स पण वापरू शकता, की तुम्ही डब्या वगैरे ह्याच्यात स्टोअर करू शकता आणि हे 12 वेगळे करू शकता. म्हणजे बरेच ऑप्शन्स आहेत त्याला. आता हा एक प्रकार आहे बघा. हा मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे. ह्याच्यात तुम्ही कपडे, रुमाल, छोटं काहीतरी पर्सेस हे पण वापरू शकता आणि ठेवू शकता त्याच्यात मध्ये. कुठे हे ह्या कॉइन पर्सेस म्हणतो आपण, पण ह्याच्यात ज्वेलरी, औषधं हे पण ठेवता येतील. कारण कित्येक प्रवासात आपल्याला औषधं लागतात, ती एका पाऊच मध्ये सगळी राहतात. किंवा बरेच ऑप्शन्स आहेत ह्याला वापरण्याचे. प्रत्येकाला वेगळं वेगळं सुचतं आणि खूप हँडी आणि क्विल्टेड आहे. त्यामुळे आतले कानातली वगैरे असतात ती टोचत नाहीत बाहेर, खराब होत नाहीत. त्याच्यात हे कॉइन पर्स आहे ना ही. ह्याच्यात तुम्ही कॉइन पर्स किंवा ना किल्ल्या, मी किल्ल्या ठेवते सगळ्या घराच्या ह्याच्यात, त्याच्यामुळे पटकन पर्स मध्ये सापडतात त्या. हे एक अजून आहे शर्ट कव्हर. ह्यालाही बॉक्स आहे चांगला मोठा. तर टुरिंगला जाताना किंवा चांगले शर्ट स्टोअर करायला पण ह्याच्यात सगळे. आणि पुरुषांना गिफ्ट काय द्यायचं हे एक नेहमीचा प्रॉब्लेम आहे, त्याला ह्याचा खूप उपयोग होतो. आता भाऊबीज, दिवाळी, लग्न कार्य ह्याच्यात चांगलं हे होतं. आता हे एक मल्टीपर्पज कव्हर आहे. ह्याच्यात तुम्ही अंडरगार्मेंट्स ठेवू शकता किंवा ओले कपडे, स्विमसूट, कागदपत्र, चपला काहीही ठेवता येतं. किंवा इव्हन खाण्यापिण्याचे पाउचेस पण टाकता येतात. आणि हे सगळं असं वेगवेगळं हे लावलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला 3-4 नॅपकिन घालून गिफ्ट करता येतं किंवा गिफ्टिंग ऑप्शन पण आहेत हे. आणि मगाशी बॅगांमध्ये दाखवताना हे बंजारा बॅग्स पण आहेत. आणि ह्या बॅगांच्या आत ना एक बेल्ट असतो. हे पण बघा, हे बॅग्स मगाशी बघायची होती तुम्हाला. ही बंजारा बॅग पण आहे. तर हे पण एक इट्स अ गुड गिफ्टिंग ऑप्शन. हे बॅग आणि वापरायला सुद्धा. आणि ह्याला बेल्ट आहे. बघा ही बॅग पण मगाशी दाखवायची राहिली. स्लिंग बॅग सारखा पण ह्याचा उपयोग होतो. खूप छान आहेत या बंजारा बॅग. हो म्हणून तर म्हणलं की तुम्हाला. आणि हे एक दाखवते. हे असं चपटं असतं इथे, पण त्याच्या आत तुम्ही उशी भरू शकता किंवा काय चादरी भरू शकता, काही भरू शकता. आणि हे असं ठेवता येतं. ह्याला झिप आहे मागे. खुर्च्यांवर पण बरेच लोक थोडंसं फोम भरून खुर्च्यांवर ठेवतात बसायला. हे पण चांगलं आहे. फोल्डर्स आपण हे साडी फोल्डर दाखवलं. हा हे राऊंड मॅटचं फार सुंदर आहे. हे बघा, हे राऊंड मॅट्स आहे. हे तुम्ही डायनिंग टेबलवर किंवा कशाच्याही फ्लॉवर पॉटच्या खाली, समईच्या खाली कशावरही ठेवू शकता. हे गिफ्टिंग म्हणून पण खूप छान आहे. इव्हन संक्रांतीला लुटायला बिटायला. आणि तुमचं जे बजेट असेल ते 1 ते 6 पण असा 6चा सेट पण करू शकता ह्याच्यावर. हे दाखवलं मम्मानी. हे दाखवलं, कलर्स नाही दाखवले. आम्ही इकडे पण दाखवू. आम्ही असं ना, मी वॉल हँगिंग सारखं वापरलंय. कारण का मला ते ना कुशन पेक्षा हे जास्तीत छान दिसतं असं वाटलं म्हणून ते लावलं. तुम्ही असाही त्याचा उपयोग करू शकता. हे साडी फोल्डर, हे साडी फोल्डर आहेत मोठ्या टाईपचे. इथून तुम्हाला कुठल्या साड्या ठेवल्यात ते दिसतं. आणि हे जामेवार कापडाचं आहे, त्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसतं. आणि गिफ्टिंग ऑप्शन पण चांगला आहे हा. आता काय राहिलं ग इथलं? नाही राहिलं ड्रेस मटेरियल आपल्याला दाखवायचंय. हे 3 पॉकेट दाखवायचं राहिलंय ना. हा 3 पॉकेट हे आहे पाऊच. म्हणजे तुम्हाला मधलं नाही, मधलं खूप त्याला रुंदी आहे. छोटूसा एक हे आहे.
आणि इकडे शिवाय 2 कप्पे आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यात कॉस्मेटिक्स, दागिने, औषधं सगळं एकात ठेवता येतं घेऊन जायला. हा 13 पॉकेट पाऊच पण आहे. ह्या 13 पॉकेट आहेत. तुम्ही असं हँग करू शकता किंवा तुम्ही ट्रॅव्हलला असं बंद करून घेऊन जाऊ शकता. मी तर वॉल्ट मध्ये पण खरे दागिने ठेवले. एक्झॅक्टली. आणि आमच्याकडे हे बरं किती वर्ष आपण वापरतोय, 10 वर्ष नाही, तुझ्या लग्न म्हणजे आता 17 वर्ष हे आहे. मग 17 वर्ष हा वापरतोय आम्ही आणि अजून खराब नाही झालेला, झालं नाहीये. आणि हा ना असं फोल्ड करून पण खूप कन्व्हिनियंटली आपल्याला कुठेही नेता येतो. करेक्ट. आणि आपल्याकडे हे मगाशी सासून दाखवलं तुम्हाला, ते त्यात रंग पण आहेत. हा, हे पण रंग खूप छान आहेत. वॉल हँगिंग म्हणून वापरा, कुशन म्हणून वापरा, उशी म्हणून वापरा. हे खूप छान दिसतं. बघूयात आपण त्या ड्रेस मटेरियल्स बघूयात. आपल्याकडे हे तागे आहेत. हे सगळे एक उघडून दाखवते तागा तुम्हाला. कुठल्या बस यात भरपूर तागे आहेत. हा जो तागा आहे हा तुम्ही पर मीटर आहे ह्याचं. हे सगळं प्युअर हँडलॉक केलेलं आहे ह्याच्यावर. इथून हे उलटी साईड बघा, ही ही साईड तागच यातले गेले ना. फारच सुंदर आहे ग हे. घडी नीट नाही झाली. हे खूप छान. ह्याच्यात हे खूप छान आहे. हे आपण मीटर प्रमाणे आणि आम्ही तेच सांगतो की ह्याच्यात ना तुम्ही म्हणजे पर मीटर नुसार टॉप शिवलात तरी, आणि त्यात ह्याची साधी स्लिप करून घ्यायची प्लेन कपड्यातली. किंवा असतात बरेच लोकांकडे स्लिप्स असतात. फॉल एवढं छान येत नाही, पण आम्हीच असं केलं की खूप छान म्हणजे हे कापड घेऊन नुसतं ह्याचा कुर्ता केला, म्हणजे त्याची कॉस्ट पण कमी होते. आणि एक स्लिप आतून साध्या ह्याची करून घ्यायची अस्तराची, की ती सगळ्याच्या आत जाते आणि फॉल पण छान दिसतो. त्यानंतर आपल्याकडे 4 पीस सेट पण आहे. हा जो आहे हा असा 4 पीस सेट आहे. ह्याच्या आत ना हे चंदेरीची ओढणी आहे, म्हणजे चंदेरी सिल्कची ओढणी आहे. ह्याच्यावर प्युअर हँडलॉक केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे प्युअर कॉटनचं, खरं तर हे सलवारचं कापड आहे, पण ह्याचं तुम्ही टॉप करू शकता. एका सेटमध्ये 2 टॉप्स तुमचे होऊ शकतात आणि प्लेन त्याचं सलवारचं कापड तुम्ही घेऊ शकता. हा कुर्त्याचं कापड आहे. ह्याच्यावर अस्तर पण दिलेलं आहे. असं मगाशी मी म्हणलं की 2 कुर्ते करून ह्या अस्ताची स्लिप करायची, की दोन्ही ड्रेसेसमध्ये ती घालता येते आणि खूप छान तो 2 सेट वापरता येतात आपल्याला एका ओढणी बरोबर. तर हे सोनारी आहे का. ह्यात आपल्याकडे डिझाईन्स आहेत वेगळे. मी ह्या कापडाचं शिवलं होतं. हे पण खूप छान दिसतं. असं आपल्याकडे भरपूर डिझाईन्स आणि हे आहेत. ट्रॅव्हल बॅग दाखवली का. ट्रॅव्हल बॅगच इथे खाली दिसत. हे एक स्टोरेज बॅग पण खूप छान आहे. दर्ग इकडे ही अशी चपटी राहते, पण आपण उघडली की ह्याच्यात भरपूर सामान राहतं आणि त्याला वरून पण भरता येतं आणि साईड पण काढता येतं. हे वरून पण आहे, वरून पण आहे. हे तर सामान आणि वजन हे खूप ह्याच्यात मावतं. आणि तुम्ही जर का कपाटात ठेवलं ना साड्या भरून किंवा वॉटेवर, ते इथून उघडून तुम्हाला काढता येतं बाहेर. म्हणजे पूर्ण वरून काढायला लागत नाही, पुढचं काढायचं नाही, हवं ते एवढं बाहेर काढून घ्यायचं. ती बॅग काढ. हळू पंखा बंद करते. ती तर एकही खाली राहिली गेल्यात काल, तर वरतून काढायचं. ती खूपच उपयोगी. शॉर्ट कव्हर दाखवलं मम्मा. हो दाखवलं. तर हे आपल्याकडे इतक्या वस्तू आहेत ना. असं आम्हाला 1 मिनिट असं त्याच्यावर लक्षात आलं, आपल्याकडे पण आहेत, फोल्डेबल स्टूल्स पण आहेत. हे पण आहे, फोल्डेबल स्टूल्स आहेत. हे तुम्ही इतकं छान आहे, कुठेही कॅरी करू शकता. आता आम्ही जेव्हा असं कुठे बीचवर वगैरे गेलो तर हे तुम्हाला नुसतं असं जस्ट कॅरी करून ठेवायला एकदम छान. याची घडी पण म्हणजे घडी पातळ म्हणण्याच्या ह्याचे पातळ फोल्ड होतं. आणि हे ना मोठ्या उंच एक्सयूव्हीज वगैरे असतात ना, तर त्याच्यावर चढायला ज्या लोकांना त्रास होतो, फोल्डेबल एक गाडीत ठेवलं ना की पटकन त्याला एक पायरी तयार होते. म्हणजे त्याची हे काढ ग बॅग आहे. हे फोल्डेबल स्टूल्स मध्ये कलर आहेत आपल्याकडे. हे लहान मुलांसाठी पण खूप छान आहे. जी लहान मुलांना अजून असं बेसिन पर्यंत हाईट पोहोचत नाही, सगळ्यालाच खेळणं करताना खेळताना खूप छान आहे. म्हणजे मस्त आहे. आणि हे वजन पण घेतं भरपूर. हा फोल्डेबल स्टूलचा आपण कधी व्हिडिओ नाही केलाय. नाही, राहूनच जाते. बऱ्याच गोष्टी राहतात त्याच्यात. त्यासाठी तुम्हाला नक्की आमच्या स्टोअरवर एकदा व्हिजिट करायला लागेल, कारण इतक्या गोष्टी आहेत. आपण 9 दिवस 9 सगळे सेक्शन बघतोय, पण त्यातही काय काय गोष्टी दाखवायचे राहतात वेळेअभावी. त्यामुळे ऑर्गनायझर हे पण छान. त्याच्यात तुम्ही काहीही गिफ्ट करू शकता, साड्या बिड्या. हे आमचं इतकं, मी 97 पासून ही बॅग वापरते, पण ही तशीच राहते. आणि ना हे अगदी हलकी आहे आणि ह्याचे पट्टे पण पार खालपासून शिवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही कितीही भरा त्याच्यात
त्रास होत नाही. हे कापड कुठलंय माहितीये का, ते पॅराशूट साठी वापरतात ना, ते आहे. ते कापड हे असतं हे. धरगं असं. हो, एक मिनिट. आणि हे परत गिफ्टिंग ऑप्शन पण खूप चांगलं आहे. इव्हन फ्लाईट मध्ये तुम्ही कॅरी ऑन लगेज सारखं वर Correct. पण मावतं ते. ह्याचंही इथे वजन कमी आहे आणि हलकं आहे. खूप. नाहीतर मला माझ्याचंही एक वजन- कप्पा इथे आहे, 2 कप्पे साईडला आहे. आणि ह्याच्यात काय होतं, इस्त्रीचे कपडे ने आण करायला पण खूप छान आहेत, कारण हे Correct. असंच्या असं उठतं, म्हणजे ते फोल्ड होत नाही. आणि ह्याच्यात एक अजून मोठा साईज येतो की त्याला डबल डेकर आहे वर आणि जास्ती कप्पे आहेत. मग अशी शर्ट दाखवला दाखवलं ना हे? त्याच्यात ते पण कलर्स कलर्स आहेत आणि खूप एक छान गिफ्टिंग राहतात. साठी पण चांगली आहे, उपयोगी गोष्ट आहे. कोणी असं म्हणत नाही हे काय Exactly. गिफ्ट, Correct, correct. पुरुषांना खूपच पण छान देता आहे. येतं. आय थिंक आता झालंय ह्या बहुतेक तिकडे. छोटूशा खोलीत एवढं सगळं मावलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आणि इतके प्रकार आहेत आमच्याकडे, त्यामुळे हे नक्की बघायला व्हिजिट करा द होम लिनन स्टुडिओ. आता भेटूयात नेक्स्ट लाईव्ह म्हणजे उद्या 8वा सेक्शन. हो, 8वा. 8वा सेक्शन. Okay. उद्या भेटूयात. अच्छा, बाय. बाय.